साऊथ गोवाच्या पार्ट 2 मध्ये आपण पाहूया इथले 2 प्रसिद्ध धबधबे। गोव्यामध्ये तसे तर 4 वाईल्ड लाईफ सँच्युरी आहेत, पण त्यापैकी नेत्रावली मधला सावली वॉटरफॉल आणि कोटीगाव सँच्युरी मधला कुस्केम वॉटरफॉल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी रोहित काळसेकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर आता आमच्या साऊथ गोवा ट्रिपचा हा आहे डे 2। आपलं जे तनशिखर स्पाइस फार्म जे आहे जिथे आपण स्टेसाठी होतो तिकडून चेकआउट करायची वेळ आलेली आहे। आता इथून चेकआउट करायच्या आधी इथे थोडीफार आम्ही शॉपिंग वगैरे केलेली आहे, जे पण म्हणजे स्पाइसेस आहेत, अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की आपलं हनी आहे, कोकोनट ऑइल आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही इकडून विकत घेऊ शकता। या सगळ्या सोबतच इथे असलेल्या स्पाइस गार्डनची टूर सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता, जी कम्प्लिटली फ्री असते। तर आता आपल्या ट्रिपचा डे 2 आणि आता ह्या सुंदर ब्युटिफुल स्टेला बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे। पण आता आपण बरंच काही फिरणार आहोत। सगळ्यात पहिला जो आपला स्पॉट आहे तो आहे सावली वॉटरफॉल आणि त्यानंतर कोटीयागो वाईल्ड लाईफ सँच्युरी। तर हे आपण तिकडे बरेच प्लेसेस कव्हर करणार आहोत। आमच्या स्टे पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती नेत्रावली वाईल्ड लाईफ सँच्युरी होती। इकडे आहे नेत्रावली वन्यजीव अभयारण्य, म्हणजे नेत्रावली वाईल्ड लाईफ सँच्युरी। आता इथे आपण आतमध्ये जाणार आहोत, जिकडे आहे सावली वॉटरफॉल। तर इथे पहिली आता एंट्री तिकीट काढावी लागेल आपल्याला। त्याची जी एंट्री फी आहे ना ती आहे 150 रुपीज पर पर्सन, आतमध्ये जर तुम्हाला एंटर करायचं असेल, एक्सप्लोर करायचं असेल तर। तर आता बघूया ते वर्थ इट आहेत का 150 रुपीज। लेट्स गो अँड फाइंड आउट। या ठिकाणी अजिबात नेटवर्क नाहीये, त्यामुळे ऑफलाईन मॅप डाउनलोड करूनच तुम्ही फिरू शकता। वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या आतमध्ये आता आम्ही एंटर केलेलं आहे आणि एका बाजूला आहे ना लेफ्ट साईडला मस्त पाण्याची अशी स्ट्रीम जाते आहे, पूर्ण जंगल आहे। मी एक बोर्ड बघितला, तिकडे लिहिलं होतं मानिपनी वॉटरफॉल ट्रेल। तर इकडे अजून असे बरेच हिडन लोकेशन सुद्धा असतील जे आपल्याला माहिती पण नसतील, पण आपण चाललोय सावली वॉटरफॉल व्हिजिट करायला। बघूया तिकडे ड्रोन उडवायला भेटतो का। मला डाऊट आहे की ड्रोन भेटेल उडवायला, बिकॉज वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, बट लेट्स सी। आणि इकडे असे बोट्स लावलेत, लेपर्ड आणि साळींदर जर तुम्हाला माहिती असेल, पॉर्क्युपाईन ते सुद्धा इकडे आढळतात असं लिहिलं आहे त्यांनी, आय डोंट नो। आता ह्या रोडने आपण आलो, इकडे बाईक्स वगैरे सगळ्या पार्क केले ते बघा, आणि इथून आता आपला ट्रेक चालू होईल। इथे बोर्ड पण दिलेला आहे, सो इथून ट्रेक आपला चालू होणार आहे। आता भाई साहब मोस्टली वॉटरफॉल ट्रेक करून जावे लागतात, यावेळेला आमची फाट्या कारण आम्हाला उतरून जायचंय। आणि आता नंतर जी आमची हालत होणार आहे ना, फाटणार चड्डी रेनकोट सगळं फाटणार आहे। आधी रेनकोट, मग टी शर्ट, मग हाफ पॅन्ट, मग समजून जा पुढचं काय। ते ना जांबा दगडाच्या स्टेप्स केल्यात खाली उतरण्यासाठी, आणि इथून आवाज येतोय वॉटरफॉलचा। तिकडे वॉटरफॉल आहे, हा बघा। हो 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 हो, आहे वॉटरफॉल, त्याच्यासाठी एवढं आता आम्ही उतरून आलेलो। आता परत चढायचं आहे, पण एनिवेज वॉटरफॉल खूप सुंदर आहे। जून नंतर जर तुम्ही विजिट करत असाल ना, जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, तर यार भाई साहब सही। आणि इकडे फोटोज व्हिडिओसुद्धा इतके कडक येत आहेत ना, जबरदस्त लोकेशन आहे। आणि ॲक्च्युली इथे ना पूर्ण अशी बॅरिकेड्स वगैरे असं केलेलं आहे, आता तिकडे जाऊ नये, इथपर्यंत सेफ आहे, पुढे पाणी खूप डीप आहे। तर आता इतकी मशागत करून उतरलो आहे, आता त्याच्याहून डबल मशागत करून भाई वर चढायचं आहे, त्याच्यानंतर आपण पुढच्या लोकेशनला जाणार। सावली वॉटरफॉल नंतर आता वेळ होती गोव्यातील अजून एक सुंदर धबधबा एक्सप्लोर करण्याची, जो नेत्रावली पासून साधारण 38 किलोमीटर अंतरावर होता। आपल्या त्या वॉटरफॉल पासून आता पुढे आपण चाललोय कोकलेम वॉटरफॉलला। आणि एक नंबर रस्ता तर आहेच, मध्येच तुम्हाला भाताची शेती वगैरे सुद्धा पाहायला भेटेल, पण सोबतच असे नजारे सुद्धा पाहायला भेटणार आहे बघा। तर ह्याच्यासाठी मी स्पेशली आता इकडे स्कूटी थांबवली आणि खूपच सुंदर तिकडे लोक पण थांबली आहेत, आणि हा सुंदर स्पॉट आहे, एकदम भारी आहे। आणि हीच ब्युटी आहे साऊथ गोवाची। तुम्ही गोवामध्ये फिरता पब वगैरे, बीच वगैरे, पण ही जी साऊथ गोवाची ब्युटी आहे ना ती तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहे। हे बघा, नेत्रावली पासून कुस्केम वॉटरफॉलकडे जाणारा जो रस्ता आहे, तुम्हाला असं वाटेल कुठचं तरी वेगळं गोवा फिरतोय की काय, पण यार वर्थ इट आहे। पुढे वॉटरफॉल कसं आहे नाही माहिती नाही मला, बट तिकडे जाण्याचा जो हा रस्ता आहे एक नंबर आहे, एक नंबर। म्हणजे मी सांगेन एकदा तरी तुम्ही ही साऊथ गोवाची राईड केली पाहिजे। स्पेशली कुस्केम वॉटरफॉलला जाताना इतके सारे पाण्याचे ओढे लागत आहेत आणि इतकी सारी मस्त गावं लागत आहेत, आणि मध्ये मध्ये अशी मस्त शेती वगैरे केलेली आहे।
खूप सुंदर आहे, खूप भारी. तिकडे गाड्या वगैरे सगळ्या पार्क केल्यात आणि इथून आपल्याला जायचं पार्किंगचं. बघूया आता किती चार्जेस आहेत. माहित नाही किती चार्जेस आहे, हा. पण परत हालत खराब होणार आहे. ते झालंच. आणि काय खाल्लं पिल्लं पण नाही आम्ही. पण इकडे येतानाचे जे नजारे आहेत ना ते एक नंबर आहे भाई. हे बघा मस्त तिकडे शेती वगैरे होतीये आणि ह्या साईडला आहे ना पुढे हा ब्रिज आहे. अरे यही है क्या कुस्के वॉटरफॉल? एवढ्या लांब जायचं असेल तर वाट लागेल रे. हे ज्या पद्धतीने तो लांब दिसतोय ते बघता वाट लागू शकते. हे बघ तिथे कोण पण पसर वाहून गेला ना हा. तर आपल्याला इथे सापडेल. इथे भेटणार. हा पण कोण ऍक्च्युली हाच तो ब्रिज आणि इकडे मस्त शेती. चालता चालता लांबूनच आम्हाला कुस्केम धबधबा दिसत होता. हा धबधबा कोटीगाव वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या अंडर येतो. मात्र याच्या पायथ्याशी असलेलं कुस्केम गाव सुद्धा हे तितकंच सुंदर आहे. हा मुलगा आहे ज्याने ही पूर्ण ट्रिप ऑर्गनाइज केली आहे. तो माझी फ्रेंड आहे सेजल, तिचा हा फ्रेंड आहे भाई. यस मजा आ गया साउथ गोवा फिर के. ग्रेट मैन. आई जस्ट वांटेड दैट ओनली कि तुम लोगों को सबको मजा है. हाँ अब इसने ऐसे बोल दिया कि मजा आया तो मैं तो खुशी हूँ. ये सब चाहता हूँ मैं एक्चुअली. ऍक्च्युली लेट्स हैव इट. बऱ्यापैकी ट्रेल केला आम्ही कम्प्लीट आणि त्याच्यानंतर असं काहीतरी लागलंय, ओढा लागलाय आणि इथून ब्रिज सुद्धा केलाय असं जाण्यासाठी. आहे बघा करताना ना इकडे प्रॉपर रेलिंग वगैरे केलेली आहे. एंट्री फीस जर हे लोक घेत आहेत ना तर ते दिसून पण येतं की ते लोक का घेत आहेत. आणि तिकडे सुद्धा सिक्युरिटी वगैरे सगळे पुढे आहेत. आणि पहिला आय थिंक इथे ना रेलिंग वगैरे नव्हती, आत्ता ही जस्ट बांधली आहे. आणि सोबतच पहिलं पाण्यात सुद्धा जायला द्यायची नाही, आता तुम्ही पाण्यात सुद्धा जाऊ शकता. बेकार दम लागलाय आणि आता आपला वॉटरफॉल आलेला आहे. 15 मिनिटांच्या ट्रेक नंतर अचानक धबधबा समोर येतो आणि त्यापासून आपली नजर हटतच नाही. भाई आता आमच्यामध्ये ना पियुषला थोडंसं लागलंय पायाला उतरताना. तर एक सांगायचं की इथे एंट्री तिकीट जे आहे ना तिकीट काउंटर जिथे आहे तिकडे तुम्हाला अँटीसेप्टिक फर्स्ट एड किट हे सगळं काही इकडे उपलब्ध आहे. तर तुम्ही ते सगळं इंजरी वगैरे छोटं मोठं झालं असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता. पर लाइफ गार्ड भी है. हाँ. तो अगर कुछ प्रॉब्लम वगैरह है तो आप वहाँ पे बोल सकते हो, वो वहाँ पे आपकी मदद जरूर करेगा. आणि तो सांभाळा. सांभाळा. बाळांनो, सांभाळा. मला नाही जमलं पण तुम्ही सांभाळा. तिथे 24 आवर्स पाणी पडते. तेव्हा जर व्हिडिओ घेतला असता ना आई, मग तेव्हा comedy नाही ना झालं ऐक असतं. तेव्हा जर व्हिडिओ घेतला असता ना मग रील बनली असती. पहिला गडी गारात. तर अशी होती आमची 3 दिवसांची साऊथ गोवा ट्रिप. थोडी मजा, थोडी कॉमेडी, थोडं ऍडव्हेंचर, थोडं नेचर आणि खूप साऱ्या मेमरीज. तर आता पुन्हा एकदा भेटू एखाद्या अशाच धमाल व्हिडिओ सोबत. बाय बाय. भाई को फॉलो करना, सबस्क्राईब करना. सबस्क्राईब.